डोंगरयात्रात सुद्धा मी एक म्हणलं आहे की अनुयायी बनायला पहिल्यांदा शिकायला पाहिजे हां आणि मग तुम्ही नेतृत्व करा. आणि नेतृत्व कोण करेल तर जो चांगला अनुयायी आहे तर त्याला त्या आपल्या संघाची सगळी माहिती आहे की कोण दुबळा आहे कोण आहे. अगदी साधं तत्त्व आहे की सगळ्यात ज्याचा कमी वेग आहे त्याच्या वेगाने सगळ्यांनी चालायला पाहिजे. बरोबर. अगदी कितीही तुम्ही तगडे असाल तर एकटे गेलात आणि चुकलात कोण तुम्हाला मदतीला येणार. कारण हे सगळे दुबळे आहेत ना मागचे बरोबर. तुमचे. काहीतरी ते त्यांचाही उपयोग आहे. जेव्हा तुम्ही असे संघात असता एखाद्या तुकडीत असता. कारण किती झालं अगदी आत्ताच्या घडीला सुद्धा जर तुम्ही राजमाजीच्या परिसरात जरी चुकलात तरी इतकं सोपं नाही तुम्हाला लोणावळ्याला येणं किंवा वस्ती गाठणं जर तयारीचे नसाल तर. किंवा ही जर तुमची निश्चित कल्पना पाहिजे की आपण एकत्र असू तर निश्चितचपणे सुरक्षित असू.